शेत आहे का? हो. किती एकर आहे? 12 एकर. आणि ते स्टोन क्रशर आहे. फोन प्रेशर बोगस म्हणजे हे केले ना मार्क दाखले तो ग्रामपंचायत ठराव नसताना तिथं आजूबाजूला लोक राहतात का? तोटाच्या गोष्टी 10, 12 आणि 10, 13 गटात परवानगी नसताना 120 फूट खोल खोदलेलं आहे सर. 120? हो सर, याच्यात परवानगी पण नाहीये सर. परवानगी नाही तर आम्ही ऍक्शन घेतो. ताबडतोब ऍक्शन घेतो. ताबडतोब ऍक्शन घेतो. ताबडतोब ऍक्शन घेतो. नमस्कार, मी अमोल जाधव आणि आपण पाहत आहात पुणे सुपरफास्ट. मी आत्ता आहे आंबेगाव तालुक्यातील लोणी या गावामध्ये. माझ्या पाठीमागे जे आहे हे आहे आशीर्वाद स्टोन क्रेशर. या स्टोन क्रेशर बाबत या लोणी गावातील काही शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. याबाबत त्यांनी प्रशासनाच्या अनेक वेळा पाठपुरावा केला होता. या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे का या क्रेशरमधून निघणारे जे काही धूळ असेल त्या धुळीमुळे या ठिकाणी आजूबाजूची शेती होत नाही, शेती करता येत नाही. या ठिकाणी शेकडो हेक्टर जी शेती आहे ही नापीक दिवसेंदिवस नापीक होत चालली. मात्र हे सगळं असतानाच यामागे या शेतकऱ्यांचा दुसरा असा आरोप आहे का हा स्टोन क्रेशरवाला जो आहे यांनी ग्रामपंचायतची चुकीची कागदपत्र असतील ती तयार करून एक बोगस कागदपत्र तयार करून ती शासन दरबारी सादर करून ती खरी असल्याची भासून एक शासनाची मोठी फसवणूक केली आहे असं या शेतकऱ्यांचा या ठिकाणी या क्रेशर मालकावरती आरोप आहे. आपण त्या शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहोत. दादा, हे जे क्रेशर चालू आहे यासाठी जे परवानगी मिळवण्यासाठी ग्रामपंचायतनी काही कागदपत्र दिली ती चुकीची आहेत ते तुम्ही आरोप करतायत. त्याबद्दल तुमच्याकडे काय पुरावे आणि कशा पद्धतीने चुकीचे काय सांगा? आमच्याकडे पुरावे म्हणजे चुकीची कागदपत्र नाहीच, फक्त आरोप आमचे नाही. हे म्हणजे ग्रामपंचायत म्हणून आम्ही त्यांचं प्रोसिडिंग घेतलेलं आहे. म्हणजे आरोप नाही, ते सत्य आहे का त्यांनी चुकीची कागदपत्र वापरलेली आहे ते आम्ही कशा पद्धतीने ते थोडक्यात सांगा. काय त्यांनी काय केलेलं आहे. समजा जे ग्रामसभेचे ग्रामपंचायत मध्ये मिटिंगा दाखवल्यात, समजा ठराव मंजूर केलेले, तर ते एकही ग्रामपंचायत मध्ये ठराव नाही. मग हे ठराव बाहेर ग्रामपंचायतच्या बाहेरचे दाखले, ग्रामपंचायतला मधला एकही दाखला नाही. 3 दाखले असे ग्रामपंचायतच्या बाहेरचे. मग ज्या दिवशी ते कागदपत्र 28/3/21 दाखवतोय तर त्या दिवशी मला ग्रामसभेतून हा ना हरकत दाखला भेटलेला आहे. पण त्या दिवशी कोरमच पुरा नाही झालेला. त्यांचा 28/3 ग्रामसभेचा कोरम पुरा नसल्यामुळे ग्रामसभा तहकूब झाली आणि तहकूब ग्रामसभा झाल्यामुळे तहकूब सभेच्या दिवशी सभाच नाही तर विषय व्हायचं कारणच नाही. या शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे का ज्यावेळेस ही ग्रामसभा झाली असं जे काही पत्र हे जे ना हरकत दाखला मिळवण्यासाठी किंवा क्रेशनच्या खानपट्ट्या मिळवण्यासाठी जे जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आलं त्या दिवशी ह्या लोणी गावामध्ये ग्रामसभाच झाली नाही, कारण त्याचा कोरम पूर्ण नव्हता. त्यामुळे ग्रामसभा तहकूब झाली होती. मात्र हे खोटं पत्र तयार करून देण्यात आलं असे या शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यानंतर ही कागदपत्र जी खोटी तयार करून दिली त्याच्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने ही कागदपत्र खोटी आहेत त्याबाबत खानपट्टा रद्द होण्याबाबत तुम्ही तक्रारी केल्या? आम्ही म्हणजे काय केलं, परत जिल्हा परिषद आम्ही ते म्हणजे सगळं ग्रामसभेचा ठराव म्हणजे ते मागवलं, त्याचे कागदपत्र ठराव परत कोणाला पत्र दिले ते ठरावाचं हे म्हणजे रजिस्टरचं मागवलं आणि जे आहे ते सगळं म्हणजे रितसर जिल्हा अधिकाऱ्यांकडे म्हणजे जिल्हा परिषदला दिलं. त्यांनी त्याच्यावर समिती नेमून चौकशीला खाली आले. त्यांनी सगळे पाहिले ते चौकशी ग्रामपंचायत मध्ये दप्तरी पुढे येऊन नाही असं म्हणजे नसताना की हे 15/3 असत्य प्रत आहे. हे रिपोर्ट दिला आणि त्याच्यावर पोलीस कंप्लेंट करायला जिल्हा परिषदेने सांगितलं. त्याच्यावर पहिले एक फिर्याद दिली पोलीस स्टेशनला. ती काय म्हणजे त्याला आरोपी कोणी म्हणजे फिर्यादी कोणी हे दाखवलं नसल्यामुळं परत जिल्हा परिषदेने काय केलं का ग्रामसेवक आणि सरपंच यांनी गुन्हा जर दाखल केला नाही तर तुमच्यावर शिस्तभंगीची कारवाई करू म्हणून मग त्यांनी परत गुन्हा दाखल केला मग पारगाव पोलीस स्टेशनला. पण आजपर्यंत त्याच्यावर काही कारवाई झालेली नाही. तर हे शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे का पाठपुरावा केल्यानंतर जिल्हा परिषदेने यावर चौकशी केली आणि चौकशी आणि त्यांना याच्यामध्ये काहीतरी त्रुटी आढळल्या. त्यानुसार त्यांनी पारगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार दिली. या संबंधित या तक्रारीबाबत पारगाव पोलीस स्टेशनने चौकशी करावी आणि या चौकशीवर जे कोण दोषी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करा असं जिल्हा परिषद पुणे यांनी सांगितलं. मात्र हा जो जिल्हा परिषद पुणे यांनी जे काही पत्र पारगाव पोलीस स्टेशनला दिले आहे ते कधी दिले, आता पण त्याच्यावर काय कारवाई झाली का? आतापर्यंत कारवाई नाही झाली. पत्र सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. किती दिवस झालं पत्र येईल? 22 किती 2/22/2 ला आहे ना, 24/2/26 ला दिलेले. अजून काय कारवाई झालेली नाही. पण हे एकाच ना हरकत दाखल्याचं ते पत्र आहे. आता दुसरा सुद्धा ना हरकत दाखला जो जोडलेला आहे. त्याच्याबरोबर अनेक कागदपत्र खोटी बनावट तयार करण्यात आली हे इथपर्यंत मान्य करतो. मात्र याच्यावर कारवाई का होत नाही हे काय सांगा? याच्यावर कारवाई म्हणजे त्याने मी सांगतोय ना का तो काय म्हणतो मी चोरांना पैसे देतोय
त्याच्यामुळे काहीच होऊ शकत नाही. तुम्ही किती कागद द्या, आतापर्यंत आम्ही सविस्तर सांगा. चोरांना पैसे देता असा विषय नाही. तुमचा रोष कुणावरती आहे सविस्तर सांगा. कारण आमचा रोष म्हणजे आम्ही एवढी कागदपत्र देतोय. समजा जे एक ठिकाणी खानपट्टा परवानगी घेतली खोटी कागदपत्र जोडून त्याने दुसऱ्या ठिकाणी खांदले. मग ते खांदले असताना आम्ही त्यांना रात्रीचे व्हिडिओ समजा रात्रीचे समजा फोटो परत यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी खानपट्टा रद्द करण्याबाबत काही पत्र दिले का? काही यांना पत्रव्यवहार झालाय का तसं काही? जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने गेलो. तिथं बा असं चुकीचं आहे, ह्या शेतकऱ्याला समजा आत्मदहन करण्यापर्यंत तो माणूस जाऊ शकतो, मी आत्महत्या करायच्या. मग यांना आम्हाला संभाजी ब्रिगेडचं तुम्ही सहाय्य घ्या म्हणून संभाजी ब्रिगेडकडे गेलो. मग त्यावेळेस कलेक्टर साहेबाकडे स्वतः संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष हे आले, समजा निवेदन दिलं की हे असं नाही झालं तर आम्ही 13 तारखेपासून उपोषणाला बसू. त्यावेळेस मग ते सगळे पहिलेच अजितदादा गेल्यामुळं ते कलेक्टर साहेबांना मी जवळजवळ 100 पेजची फाईल दिली होती, तरी त्याच्यावर पहिली कारवाई नाही झाली. पण त्याच्यावर लगेच मग ते संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मग ते त्यांना तिच्या अगोदर आम्ही जाऊन आलो होतो कलेक्टर साहेबांकडे. तर करू आज करू उद्या असं चाललं होतं. पण संभाजी ब्रिगेडचं पाहिलं खानपट्टा रद्द केला. पण खानपट्टा रद्द करून निस्ता उपयोग नाही ना, आमचं नुकसान धुळीमुळे जास्त होतं. मग त्याच्यासाठी मशीन सुद्धा बंद व्हायला पाहिजे. तुमचं असं म्हणणं आहे का हे जे आशीर्वाद स्टोन क्रेशर आहे त्याचा खानपट्टा रद्द झालेला आहे, हं. बरोबर? मग खानपट्टा जर रद्द झालेला आहे तर मग दगड काढायला जागा नसेल तर आता हे क्रेशर चालू आहे कसं? कारण हे आज पाहिलं मी राजरोज हे क्रेशर चालू आहे, मोठ्या प्रमाणात क्रशिंग दगडाचं क्रशिंग चालू आहे. काय होतं त्याने मग इथं समजा आम्ही तहसीलदार साहेबांना सुद्धा म्हणजे पण जवळजवळ 4 अर्ज दिलेले आहे. काही तहसीलदार प्रांत साहेब इथं बेकायदेशीर उत्खनन चालू आहे आणि याचा तिथला म्हणजे जी खाण तोडी बेकायदेशीर तिथं म्हणजे सरकारी मोजणी करता तोडलेली आहे. समजा ज्या गटात म्हणजे त्याच्यानंतर कागदपत्र पुढे आलं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा खानपट्टा रद्द झालेला आहे पूर्ण, बरोबर? त्याच्यामुळे कोणत्या प्रकारची या भागात खानपट्टा आहे का? तो बाहेरून कोणत्याही प्रकारचा या भागात खानपट्टा आहे का? आता नाहीये. मग क्रशर चालू कसं आहे? मग जी खाण आहे ती शिरदाळे गावावरती आहे का? शिरदाळे गावामध्ये आत्ता चालू आहे थोड्या दिवसापूर्वी, म्हणजे 1 महिना 1.5 महिन्यापासून परवानगी घेतली त्यांनी. आता आम्ही त्याची चौकशी नाही केलेली ना. म्हणजे समजा 50 ब्रासची परवानगी असेल त्यांनी 500 ब्रास उचलले असते. पण खानपट्ट्यासाठी 50 ब्रासची परवानगी नसती, क्रशरसाठी खानपट्टाच परवानगी घ्यावी लागते. मग क्रशरसाठी म्हणजे इथली परवानगी रद्द झालेली आहे. पण तिकडून कसे आणतोय काय करतो याची आम्ही काही चौकशी केलेली नाही. म्हणजे तिथून उत्खनन करून इथं समजा खानपट्टा खोल केला होता बेकायदेशीर खांद्याला, तिथून गाळायसाठी सुद्धा इथं मटेरियल आणलंय त्याने. 120 फूट खांदायची परवानगी नसताना ते 120 फुटापेक्षा जास्त खोल खांदले. मग ते खांदत असताना मग त्याच्यावरून प्रेशर आल्यामुळे ते खांद बरेच त्याने बुजवली. पण ते सरकारचंच नुकसान केलेलं आहे ना गव्हर्नमेंटचं समजा. कारण कसं काय उत्खनन करायला परवानगीच नव्हती त्या गटात. एका गटात परवानगी घेतली, दुसऱ्या गटात केलं. आम्ही एवढे अर्ज देऊन समजा तहसीलदारांना राहू अर्ज देतो, पुरावे देतोय, 10, 15, 20 पेजचे कागद जोडून अर्ज सोबत देतोय, तरी त्याच्यावर कारवाई का होत नाही आतापर्यंत? नक्कीच आता ज्या पद्धतीने क्रेशर चालू आहे कोणत्या प्रकारची खानपट्टा परवानगी आता सध्या तरी नाहीये. खानपट्टा परवानगी रद्द झालेली आहे, पण तरीही क्रेशर चालू आहे. मात्र हेच मोठं आश्चर्य आहे का कोणतीही खाण नसताना क्रेशर चालू असणं हेच आश्चर्य म्हणावं लागेल. या सर्व शेतकऱ्यांचं चुकीच्या पद्धतीने परवानग्या घेतल्या आणि हे क्रेशर चालू आहे असा आरोप जरी असला तरी समोर शेतकऱ्याचं या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे. आज तुमचं शेतीसाठी काय नुकसान झालं काय सांगा? आमच्या इथं संपूर्ण फळबाग आहे. आंब्याची झाडे भरपूर आहे, 200 पेक्षा जास्त आंब्याची झाडे, सीताफळ आहे, चिक्कू आहे, परत पपाया आहेत, संत्र्याच्या बाग आहे, मोसंबीची बाग आहे, लिंबोणीची बाग आहे, अंजिराची झाडे, परत नारळाची झाडे. सर्व झाडांची जर आपण हे केलं तर इथं जवळजवळ 9 सालापासून मी झाडं लावतोय. किती 9 सालापासून आंब्याची झाडे. पण आंब्याच्या झाडाची अशी परिस्थिती होती का त्याच्यावर 8 महिने पूर्ण डोळेच राहते. म्हणजे आम्हाला पण म्हणजे आम्ही इथपर्यंत ह्या टोकापर्यंत आम्हाला इथं जर आम्हाला लवकर न्याय भेटला असता तर आम्हाला अजितदादांकडे सुद्धा जावं लागलं नसतं, कलेक्टर साहेबांकडे जावं लागलं नसतं, जिल्हा परिषदकडे जायला लागलं नसतं, समजा परमिशन विभागाकडे जायला लागलं नसतं. म्हणजे इथे एक अर्ज जर दिला तहसीलदार साहेबांना त्यांनी त्याच्यावर जर ऍक्शन घेतली असती तर आम्हाला पुढे पळायची सुद्धा गरज नव्हती. म्हणजे हे चुकीचं आहे त्यांना सुद्धा माहित असताना मग यांनी कारवाई का केली नाही एवढे पुरावे देऊन सुद्धा? याच्यात आता जवळजवळ आलं ज्यावेळेस लागले तर अर्ज आम्हाला पुरावे घेऊन हजर राहायला सांगितलं होतं. म्हणजे हे खनिकर्म विभागाला आम्ही ज्यावेळेस पत्र घेऊन गेलो म्हणजे पहिले इथं त्यावेळेस त्यांनी चौकशी लावली. म्हणजे खनिकर्म विभागाचं पत्र आहे. मग त्याच्यात हे मंडल अधिकाऱ्याला अर्ज दिलाय, मंडल अधिकाऱ्याला देऊन एवढी कागदपत्र दिलेली आहे बा. मग ही कागदपत्र पुराव्यासाठी कमी पडतात का? म्हणजे याचं जर हे केलं जेव्हा काही ग्रामसभेचं हे
म्हणजे चुकीचं आहे त्याचं म्हणून प्रोसिडिंग परत सगळं हे समजा त्याचे परत सगळे म्हणजे हरकत दाखले म्हणजे याचे हे सगळे ग्रामसभेचे हे सर्व कागदपत्र ही आणि हे बघा हे रात्रीचे फोटो चालाय म्हणजे हे फोटो जे दिलेत ना हे सुद्धा रात्रीचे फोटो मशीन चालू येते मग हे चालू असताना एवढे पुरावे का कमी पडतात मग एवढा असताना समजा पेनड्राईव्ह सुद्धा भरून दिली काय एक अधिकारी मला काय म्हणला बाबा हलते फोटो घ्या तुम्ही मग त्या अधिकाऱ्यांनी मला चांगली माहिती दिली मग हलते फोटो तर असे घेतल्यावर निघणार नाही मग मी स्वतः पेनड्राईव्ह मी रात्रीच्या 2 वाजता येऊन 9 वाजता येऊन 5 वाजता येऊन पेनड्राईव्ह तयार केली म्हणजे इतक्याला मांडायत त्यांना गावात होतं पण शेवटला आपल्याला पुरावे हे करायचे ना द्यायचे ना हलते पुरावे द्यायचे मग हलते पुरावे दिले म्हणजे सापाचे सुद्धा ब्याव न वाटता वाघाचा ब्याव न वाटता सगळं म्हणजे जीव धोक्यात टाकून ते पुरावे आम्ही जमा करून दिले पण याच्यावर कारवाई झाली नाही नक्कीच या शेतकऱ्यांनी सर्व पुरावे हे प्रशासनाला दिलेले आहेत मात्र प्रशासन जाणून बुजून कुठेतरी कारवाई करताना दिसत नाही दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही या प्रकरणामध्ये लक्ष घालून हे जे क्रेशर आहे हे तात्काळ बंद करावे असं प्रशासनाला आदेश दिले होते मात्र तरी हा जो क्रेशर मालक आहे इथं कोणत्याही पद्धतीचा क्रेशर या ठिकाणी बंद झालेला नाही मात्र हे सगळं असताना कोणत्याही परवानग्या नसताना किंवा परवानग्या रद्द झालेल्या असताना आजही ह्या ज्या पद्धतीने क्रेशर चालू आहे याबाबत हे जे शेतकरी आहेत यांनी प्रशासनाच्या दरबारी अनेक तक्रारी केल्यात मात्र यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही प्रशासन कुठेतरी यामध्ये डोळेझाक करत असल्याचे किंवा दुर्लक्ष करत असल्याचं सध्या तरी आपल्याला दिसत आहे अमोल जाधव पुणे सुपरफास्ट लोणी या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या 4 व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांडोली रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी 40 बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कासाठी क्रमांक 95 61 73 56 67